श्री स्वामी समर्थ. अध्याय 45. एके दिवशी नंदी नावाचा कोड उठलेला एक ब्राह्मण श्रीगुरूंच्या दर्शनासाठी मठात आला. प्रथम त्याने तुळजापुराला अंगावरचे कोड जावे म्हणून देवीची 3 वर्षे आराधना केली, उपवास केले, खूप कष्ट काढले. तेव्हा देवीने त्याला आज्ञा केली, तू चंदला परमेश्वरीच्या दर्शनास जा. त्याप्रमाणे तो चंदला परमेश्वरी स्थानी गेला. तेथे त्याने 7 महिने उपवास व पुरश्चरण केले. तेव्हा त्याला स्वप्नात दृष्टांत झाला की तू गाणगापुराला जा. तेथे त्रैमूर्तींचे अवतार मनुष्य रूप धारण करून वास्तव्य करीत आहेत. तेथे तुझे शरीर चांगले होईल. परंतु तो देवी मातेला म्हणाला, तू सर्वश्रेष्ठ असताना मला मानवाकडे पाठवीत आहेस. प्रथमच मला तसा आदेश दिला असतास तर मी तुझी इथे आराधना करीत बसलो नसतो. तेव्हा तू मला बरे तरी कर, नाहीतर मी प्राणत्याग करतो. असे बोलून तो तेथेच धरणे धरून बसला. त्याला स्वप्नात परत तोच दृष्टांत झाला. तसेच तेथील सर्व पुजाऱ्यांना तो स्वप्न दृष्टांत झाला. सर्व पुजारी त्याला म्हणाले, आम्हाला स्वप्न पडले, त्यानुसार तू आता देवीला जास्त त्रास देऊ नकोस, नाहीतर आम्ही तुला येथून बाहेर घालू. तेव्हा त्याने केलेल्या उपवासाचे पारणे केले, देवीची पूजा केली आणि तेथून निघाला. गाणगापुरात येऊन तो मठात गेला. श्री गुरु संगमावर आहेत असे त्याला शिष्यांकडून समजले. तो संगमावर गेला आणि स्वामींचे दर्शन घेऊन लागला. तो मनात संशय धरून आला आहे असे श्रीगुरूंना अंतर्ज्ञानाने समजले. ते त्याला म्हणाले, मनात संशय धरून का आलास? देवीकडून मनुष्याकडे कोणत्या कारणाने तुझे येणे झाले? आपल्या मनातील विचार श्रीगुरूंनी ओळखलेले पाहून तो अत्यंत खजील झाला. तो नमस्कार करून क्षमा मागू लागला आणि म्हणाला, स्वामी, मी अज्ञानाने वेढून गेलो होतो, स्वहित जाणत नव्हतो. असे म्हणून त्याने आपले पूर्वायुष्य व व्याधीमुळे होत असलेला त्रास श्रीगुरूंना सविस्तर सांगितला. श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना सांगितले, याला संगमावर घेऊन जा. त्याची जुनी वस्त्रे फेकून त्या स्नान घालून अश्वत्थाला प्रदक्षिणा घालायला सांगा आणि लगेच इकडे भोजनासाठी घेऊन या. तेव्हा सोमनाथ आणि तो ब्राह्मण असे दोघे त्वरेने संगमावर गेले. तो ब्राह्मण स्नान करून बाहेर आला. तो त्याचा वर्ण पालटला आणि अश्वत्थाला प्रदक्षिणा घालेपर्यंत सर्व शरीर चांगले कांतिमय झाले. सोमनाथाने त्याची जीर्ण वस्त्रे दूर टाकली. ती जागा तात्काळ क्षारभूमी झाली. नवीन वस्त्रे परिधान करून मठामध्ये स्वामींच्या चरणापाशी आला. तेथे जमलेले लोक विस्मयचकित झाले. नंदीने स्वामींना नमस्कार करून संतोषाने त्यांची स्तुती केली. श्रीगुरूंनी त्याला सर्व अंग निरखून पाहण्यास सांगितले. तेव्हा अंगावरचे सर्व कोड नाहीसे झाले होते, परंतु पोटरीवर थोडासा डाग होता. तेव्हा श्रीगुरू त्याला म्हणाले, मनुष्य काय करील असा संशय मनात धरून तू आलास, त्यामुळे हे थोडेसे राहिले आहे. माझी स्तुती कर, म्हणजे तुझे उरलेले कोडही जाईल. तो म्हणाला, मी अशिक्षित असल्यामुळे आपले काव्य कसे करणार? तेव्हा श्रीगुरू म्हणाले, तू तोंड उघडून जीभ बाहेर काढ. तोंड उघडताच स्वामींनी त्याच्या जिभेवर विभूती टाकली. त्यावेळी त्या ब्राह्मणाला ज्ञान प्राप्त झाले. त्याने स्वामीचरणी मस्तक ठेवले आणि परत तो उठला. तो स्तोत्र म्हणतच त्यानंतर त्याने अनेक स्तवनाच्या काव्यरचना केल्या. त्यामुळे त्याचे उरलेले कोडही नाहीसे झाले. श्री स्वामी समर्थ.